लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमूलाग्र क्रांती घडवणाऱ्या लोकशाहीचं तत्वज्ञान दिलं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दहिवडी, गोंदवली आणि मसवड या ठिकाणी मंत्री जयाभाऊंनी केलं डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याग, समता, बंधुता व समानतेची शिकवण दिली। याच मूल्यांवर आधारित लोकशाहीचं तत्वज्ञान आपल्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवणार आहे। त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपलं जीवन उन्नत करण्याचा तसेच संविधानाचा आदर राखण्याचा सर्वजण प्रयत्न करूयात, असं मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दहिवडी तालुका माण इथं व्यक्त केले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134व्या जयंती निमित्तानं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्याचबरोबर मंत्री जयाभाऊंनी गोंदवले व मसवड इथंही आयोजित भीम जयंती कार्यक्रमास उपस्थिती दर्शवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, चंद्रकांत शीलवंत, श्रीकृष्ण कट्टे, सरपंच जयप्रकाश कट्टे, विष्णुपंत कट्टे, सणी खरात, माजी नगरसेवक शैलेंद्र खरात, माजी नगरसेवक खरात गुरुजी, अशोक रणपिसे, सूरज पाटील, नगरसेवक रुपेश मोरे, सतीश अवघडे, राहुल भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भीम सैनिक उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।